महाराष्ट्र कोपरगाव शहरामध्ये सोसायटीचा पेट्रोल पंप मालक विरेश बोरोके आणि हे त्यांचे मॅनेजर्स आहेत. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर बोरोके या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आम्हाला GR दाखवला. हा कलेक्टरचा GR आहे. पाण्याची बॉटल रिकामी असेल, कॅन, डबा कशातही डिझेल किंवा पेट्रोल देऊ नये या गोष्टी आम्हाला कलेक्टर साहेब मान्य आहे. पण या शेतकऱ्याने करायचं काय? जर त्याचा ट्रॅक्टर शेतामध्ये काम करतो, जर तो कोपरगाव शहरापासून या पंपापासून 20 ते 25 किलोमीटर आहे, जर त्याला येण्या जाण्यासाठी जर त्याला 2-4 लिटर पेट्रोल लागलं तर त्याला ते शेती करणं कसं परवडेल? कलेक्टर साहेब वरती मोदी सांगतात, पंतप्रधान मोदी सांगतात, खाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात पेट्रोल डिझेलचा कुठे तुटवडा नाही, गॅसचा नाही, विनाकारण रांगा लावू नका, विनाकारण घाई करू नका. कोणतरी विरोधक अफवा पसरवतोय. मग या ठिकाणी आल्यानंतर हे काय आम्ही गोट्या घेतोय का इथं? कलेक्टर साहेब, आम्ही तुमचा सुद्धा आता या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. हा एक शेतकरी, हा डिझेल घेण्यासाठी आता ह्या पंपाचा हा कायमचा ग्राहक आहे, कायमचा खातेदार आहे, कायम या ठिकाणून डिझेल घेतो. पण आज तो या ठिकाणी डिझेल घ्यायला आल्यानंतर यांनी आम्हाला GR दाखवलं आणि GR मध्ये सांगितलेलं कॅन, डबा, बाटलीमध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही. या कुठल्या जाचा काठी घातल्या तुम्ही? ठीक आहे, बाटलीमध्ये देऊ नका. पण जो शेतकरी, आता शेतकऱ्यांनी आय कार्ड बनवायचे का? हा शेतीप्रधान जर देश म्हणतो आपण, शेतकऱ्यांच्या जीवावर चालणार, त्या बळीराजाच्या जीवावर चालणारा देश म्हणतो आपण, आणि त्यांनी कार्ड बनवू का स्वतःच्या ओळख कार्ड? आम्ही शेतकरी बाबू, आम्हाला डिझेल द्या. आज त्या शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था करून ठेवली आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांच्या मालकाला फोन लावला, ते म्हणतात जबाबदारी आमची नाही. जर आमचा कोणी व्हिडिओ काढला, जर आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तर? इतक्या जाचाकाठी जर तुम्ही पंतप्रधान आणि या फडणवीस तुम्ही या सत्ताधाऱ्यांनी केल्या असतील तर तुमचा जाहीर निषेध या शेतकऱ्याच्या वतीनं करतो. अतिशय नालायकपणा आणि भ्रष्टाचार चालू आहे. आता काही पेट्रोल पंपावर विनाकारण रात्रीचं डिझेल किती चोरीला जातं, किती चोरीचं डिझेल विकतात, किती आवाचे 1.25 पैसे कमवतात, हे सगळं जग जाहीर आहे. हा शेतकरी स्वतः त्याचं दुःख यातना त्याच्या सांगेल. आज मी पूर्वीतून आलेले आहे तर डिझेल नेण्यासाठी, ट्रॅक्टरसाठी. तर मला डिझेल दिलेलं नाही इथं. तर एवढ्या लांबून ट्रॅक्टर आणायचं जर म्हणलं तर मला कमीत कमी 5 लिटर डिझेल लागेल. तर मग 5 लिटर डिझेल जर वाया जर जाते तर म्हणून आम्ही ड्रम घेऊन आलेलो आहे. पण इथं पंपावर आम्हाला डिझेल दिलेलं नाही त्यांनी. हेच चालू साहेब, आमचा ड्रम मी ना मला कुठली मशीन या ना मध्ये कसं काय झालं? ते डिझेल जर 10 लिटरचं डिझेल वाया जाणार असेल तर मग इथं यांचे कायमचे ग्राहक आहे, यांना शेतकऱ्यासाठी काही योग्य सुविधा करण्याची कलेक्टरने पाहावे. तिथे एसीच बसून निर्णय घेऊ नये ही विनंती. बोला. माझ्यासाठी ते माझा तोच प्रॉब्लेम आहे. कारण मला कुट्टी मशीनसाठी डिझेल लागत होतं आणि कुट्टी मशीन तर आणायचं आणताच येणार नाही ना. 4-5 लिटरच मागू राहिलो मी, पण तरी देऊ नाही राहिले. कलेक्टर साहेब बघितलं का, शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या व्यथा मांडल्यात. आता शेतकऱ्याने करायचं का? डिझेल त्यांना आता त्यांनी शेती करायची कशी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता तिकडं युद्ध छाडलं गेलं, त्याचे परिणाम जर इथपर्यंत येणार, मग इतके दिवस तुम्ही काय गोट्या खेळत होते का? आता हे शेतकरी आता डिझेल मागण्यासाठी आले, उद्या त्यांनी जर शेती केली, जर पिकलंच नाही तर जनतेने खायचं काय? हे सगळ्या गोष्टी. मग या गोष्टी कमीत कमी तुम्ही शेतकऱ्यांसाठी, कलेक्टर साहेब हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर कमीत कमी शेतकऱ्यासाठी त्याच्या कॅन मध्ये तरी त्याला डिझेल द्या. लई बी नाही दिलं तरी चालेल, 1000 रुपयाचं जरी दिलं तरी बस. शेतकऱ्याची जास्त मागणी नाही ते सांगतायत. आम्हाला खूपही नकोय. खूपही 5 ते 10 लिटर जरी भेटलं त्यांना लई झालं. रोज त्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालू शकला, तो स्वतःसाठी आणि जनतेसाठी जरी तो उगवून पिकू शकला, वाद झाले, समाधानी तो. पण जर शेतकऱ्याला डिझेल सुद्धा तुम्ही देणार नसेल तर हे चुकीचं आहे. हे निषेध व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे. पण आता 100% काही दिवसामध्ये तुम्ही आज शेतकऱ्याला अडवलं, उद्या तुम्ही सामान्य नागरिकाला अडवाल. निश्चितच हा सामान्य माणूस आणि शेतकरी जर रस्त्यावर उतरला मग पळता भूल कमी होईल. मग तुमच्या शासनाची चड्डी काढल्याशिवाय ही जनता आता स्वस्त बसणार नाही. आज हा पहिला प्रकार आहे. जनता हो, मायबाप जनता हो. आता बघा शेतकऱ्याची एवढी मोठी अडवणूक चालू आहे. इथं आल्यानंतर मॅनेजर साहेब GR दाखवतात, ते हात वर करतात. हे बिचारे कर्मचारी, त्यांच्या जरी चेहऱ्याकडे बघितलं ते शेतकऱ्याचेच पोर आहे, ते काही करू शकत नाही. पण सरकार, हे सत्ताधारी, तुम्ही नालायकात, तुम्ही शंडात, तुम्ही ज्या देशासंग मैत्री करून पेट्रोल डिझेल आणि गॅससाठी जर तुम्ही मुवा मिळू शकत होते, आज तुम्ही त्यांच्याशी दुश्मनी केली. पेट्रोल डिझेलही बंद झालं आपलं, गॅसचा हळूहळू तुटवडा होतोय आणि तुम्ही सोशल मीडियावरून सांगतायत विरोधक हा पापास होतायत. आता एक अफवा आहे का? आता शेतकरी स्वतः त्यांची व्यथा मांडतायत. एका विरोधकाचे शेतकरी आहेत का? हा शेतकरी, आम्ही तर जेव्हा आम्हाला फोन आले म्हणून आम्ही या ठिकाणी आलो.
हे शेतकरी विरोधकांची माणसं नाही आहेत, हे शेतकरी स्वतःची व्यथा मांडतायत. यांची व्यथा मांडून आता जर त्यांनी शेती पिकवणंच जर बंद केलं तर हळूहळू याचे काय परिणाम होतील? युद्धाचे परिणाम तर वेगळे, पण शेतकऱ्याने जर पिकवणं बंद केलं त्याचे परिणाम काय होतील हे जनतेलाही भोगावं लागतील आणि सत्ताधाऱ्यांनाही भोगावं लागेल. मी या शेतकऱ्यांच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत, पेट्रोल पंपाच्या मालकांचा सुद्धा जाहीर निषेध व्यक्त करतो. आपण शासन दरबारी या व्यथा मांडल्या पाहिजे. तुम्ही मॅनेजर साहेब, तुम्ही तुमच्या मालकाकडे व्यथा मांडा ना. तुमच्या मालकाने शासनातर्फे व्यथा मांडल्या पाहिजेत, सांगितलं पाहिजेत आम्हाला किंवा शेतकऱ्याला डिझेल देण्यासाठी तर मुभा द्या. मला काय शेतकरीचे ना तो मालक आहे, तुम्ही मालक साहेब, तुम्ही जर गोरवके साहेब, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही सुद्धा मालक आहात, तुम्ही सुद्धा शेतकरी, कमीत कमी शेतकऱ्याची जाण ठेवा. आता कायद्याकडे बघू नका, तो शेतकरी जागला पाहिजे. तो जागला तर सगळे जागणार आहेत, जनता जागणार आहेत. अशा जाचा गाठीला तुम्ही लाथाड मारा, कलेक्टरच्या जीआरला सुद्धा लाथ मारा, शासनाच्या जीआरला सुद्धा लाथ मारा, पण त्या शेतकऱ्याला डिझेल मिळालंच पाहिजे. आजची ही शेवटची वॉर्निंग कलेक्टर साहेब. उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आणि कोपरावकरांच्या वतीनं जर तीव्र आंदोलन झालं, याची सर्वस्वी जबाबदारी या पेट्रोल पंपाचे मालक, सत्ताधारी तुम्ही, कलेक्टर साहेब तुम्ही याचे जबाबदार असाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.